1500 कर्मचाऱ्यांचे पगार न मिळाल्यामुळे आंदोलन. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या निवासस्थानाबाहेर आंदोलनाची धमकी. सुपरमॅक्स कंपनीच्या 1500 पेक्षा जास्त कर्मचाऱ्यांचे पगार अद्याप दिले गेले नसल्यामुळे कर्मचाऱ्यांनी आपला रोष व्यक्त करत आज मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या बंगल्याबाहेर ठिय्या आंदोलन सुरू केले. महाराष्ट्राचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी त्यावर न्याय दिला नाही तर आत्महत्येची धमकी देत कर्मचाऱ्यांनी आज मुख्यमंत्री शिंदे यांच्या निवासस्थानाबाहेर हे आंदोलन सुरूच ठेवले आहे. कर्मचारी आणि पोलीस अधिकाऱ्यांमध्ये बाचाबाची झाल्याने वातावरण तणावपूर्ण बनले आहे. कर्मचाऱ्यांनी स्पष्टपणे सांगितलं आहे की मुख्यमंत्री शिंदे यांनी त्यांच्या मागण्या ऐकून न्याय दिला नाही तर ते सर्व रस्ते आणि सिग्नल जाम करतील. तसेच कर्मचारी यावेळी म्हणाले की आम्ही मुख्यमंत्री शिंदे यांच्याकडून आमच्या मागण्यांना न्याय मिळवण्यासाठी मुख्यमंत्र्यांच्या निवासस्थानाबाहेरून आज हटणार नाही. आमच्या पगारासाठी लढत राहू. जर लवकरच आमचे पैसे दिले गेले नाहीत तर आमचे आंदोलन अधिक तीव्र होईल. या आंदोलनामुळे ठाणे परिसरात तणावाचं वातावरण निर्माण झालं आहे. कर्मचारी आपल्या हक्कासाठी ठाम आहेत आणि त्यांनी मुख्यमंत्री शिंदे यांनी तातडीने हस्तक्षेप करून त्यांच्या पगाराची सोय करावी अशी मागणी देखील त्यांनी केली आहे. पोलिसांनी आंदोलनाच्या ठिकाणी कडक सुरक्षा व्यवस्था देखील ठेवली आहे. आमचा जो मोबदला आहे चांगला हिशोब कामगारांना तो भेटला पाहिजे एवढीच आमची साहेबांकडे विनंती आहे. आणि इकडे कंपनी बंद करून गुजरातला आणि इथे कंपनी बंद करून उमरगावला कंपनी चालू आहे. सुपरमॅक्सचं प्रोडक्शन तिकडे चालू आहे. आणि आत्ताही एक न्यूज आलेली की आरामचा जो प्लांट आहे तो चालू करण्याच्या हिशोबावर आहे भिवंडीचा. पण चालू कोण करणार आहे आणि कोणाच्या मदतीने करणार आहे हे अजून आम्हाला कळलं. भूमिका अशी आहे की 2 वर्ष आम्हाला सगळ्यांनी झुलवत ठेवलं आहे. सगळ्यांनीच त्याच्यामध्ये सगळे आले. सुपरमॅक्सची मॅनेजमेंट, मालक, युनियन सगळे आले त्याच्यामध्ये. आणि या 2-3 वर्षात आमचे 30 कामगार मृत्युमुखी पडले. यंग पोरं सगळी वारली. आणि याला जबाबदार कोण आहे? हेच लोकच जबाबदार आहेत. आणि आम्हाला नुसती आश्वासनं देऊन सगळ्यांच्या हे करतायत. तर आम्हाला लवकर न्याय मिळावा म्हणून आम्ही मुख्यमंत्री साहेबांकडे येतो. आम्हाला एकच पर्याय आहे, मुख्यमंत्र्यांच्याच हातात आहे. कारण आता NCLTमध्ये कंपनी यांनी जाणून बुजून घालवलेली आहे. ते NCLTमध्ये गेल्यावर जो हिशोब मिळतो तो कमी पैशात यांना आम्हाला बोलवण करायची ती आम्हाला नको आहे. म्हणून आम्ही प्रयत्न करतो आहे. आम्हाला साहेबच न्याय देतील म्हणून आम्ही साहेबांच्या मागण्यावर आहोत. एक वेळी आश्वासन देऊन आंदोलन मागे घ्यायला लावली. 5-6 मीटिंग आमच्या कोर कमिटीच्या आमच्या मंत्रालयात झालेल्या आहेत. पण पुढे काही अजून हालचाल झालेली नाही आहे. त्यामुळे आम्हाला एकच पर्याय आहे, लोक भडकलेली आहेत. नाही तर एक तर आत्मदहन करतील किंवा आता काय तो आम्हाला निर्णय पाहिजे. आता शेवटच्या स्टेपला आम्ही आलेलो आहे. गोरख रोहिदास कांबळे जवळजवळ 26 वर्ष सुपरमॅक्स कंपनीमध्ये काम केलेलं आहे. आणि कंपनी अचानक आमच्या कंपनीला आहे ना बंद, तुमची कंपनी चालू आहे, आमच्याकडे पैसा येईल तेव्हा तुम्ही चालू करून आणि तुमचे पगार देण्यात येईल असं म्हणून धोक्याला आम्हाला कंपनीच्या बाहेर काढलं. आज कंपनी जवळजवळ 20 महिन्यापासून बंद आहे. पगार पाणी काय नाही आहे. आज जवळजवळ 30-35 लोक आत्महत्या केलेले आहेत. टेन्शनमध्ये त्यांना अटक आलेलं आहे आणि ते मरून गेलेले आहेत. आज जवळजवळ माझं पण एंजिओप्लास्टिक झालेलं आहे. मी सध्या जीव द्यायचा प्रमाण आलेला आहे. कारण माणसाकडे पैसा नाही, राशन भरायला पैसा नाही अशी परिस्थिती झालेली आहे. तर ह्या कंपनीतले रोकी मल्होत्रा मालक या जागेचा भाव इतका वाढलेला आहे. हे जागा विकून ते गरगन संपत्ती कमव आणि कामगारांना उघड्यावर पडून आज कंपनीमध्ये कामगारांना हलाखीचे जीवन जगायला लागले.